रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. संत कृपा झाली, इमारत फळ आली. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. नामातयाचा किंकर, तेणे केलासे विस्तार. जनार्दनी एकनाथ, स्तंभ दिला भागवत. भजन करा सावकाश, तुका झालासे कळस. बहिणी म्हणे फडके ध्वजा, निरूपण केले ओजा. वारकरी संप्रदायातला हा सर्वश्रुत अशा प्रकारचा अभंग आहे. संतश्रेष्ठ जगद्गुरू प्रातस्मरणीय तुकाराम महाराजांच्या शिष्या यांनी वारकरी संप्रदायाचं रूपकात्मक वर्णन केलेलं आहे. आणि या अभंगानेच मी या ठिकाणी आज सुरुवात करत आहे. सुरुवातीलाच मी किसन महाराज चौधरी पसायदान यूट्यूब चॅनलवरून जाऊ संतांची या गावा या उपक्रमाच्या अंतर्गत आपण संतचरित्र पाहत आहोत. कालच आव्हान केल्याप्रमाणे जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत आणि विशेषतः लहान मुलांच्यापर्यंत या कथा जाव्यात हा एक उद्देश आहे. म्हणून जास्तीत जास्त लोकांनी पहा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांनाही आपण जरूर सांगा. असो, आत्ता मी एक अभंग आपल्यासमोर सांगितला. मग संत म्हणजे तरी नेमकं काय आहे? संतांच्या गावाला जायचं म्हणजे संतांच्या गावाला का जायचं? संतांचं गाव नेमकं कोणतं आहे? संताच्या गावाला जायचं कारण काय आहे? या गोष्टीचाही विचार करणं हे तितकंच गरजेचं आहे. मी संत या शब्दाची व्याख्याच अशी करत असतो. संत म्हणजे काय? जे आमच्या जीवनामध्ये वसंत फुलवतात त्यांना मी संत असं म्हणतो. संत म्हणजे काय? जे आम्हाला भगवंताचं दर्शन घडवतात त्यांना मी संत असं म्हणतो. संत म्हणजे काय? ज्यांच्या सपणाला अंतच नसतो त्यांना मी संत असं म्हणतो. स म्हणजे सद्विचार, स म्हणजे सहनशीलता, स म्हणजे सत्सद्विवेक बुद्धी. याला ज्यांच्या जीवनात अंतच नाही त्याला पण संत असं म्हणतो. उदाहरण सांगितलं म्हणजे आपल्या लक्षात येईल. सगळ्या संतांच्या जीवनामध्ये कमी अधिक प्रमाणात या तीनही गोष्टी आपल्याला आढळून येतात. पण उदाहरणासाठी मी दोनच गोष्टी आपल्याला सांगणार आहे. जगद्गुरू प्रातस्मरणीय संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या जीवनातली एक कथा सांगितली जाते. एक दिवस तुकाराम महाराज पर्णकुटीच्या दारात बसलेत. गळ्यात माळ, हातात टाळ, पांडुरंग 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 चाललं आहे. त्यांच्या पत्नी शेवटच्या घटका मोजतात. पहिल्या पत्नी. घरात पाण्याचा थेंब नाही. तुकाराम महाराजांची ब्रह्मांनी टाळे लागलेले. रागा वैतागाने जिजाबाई तिथे आल्या आणि म्हणतात, बंद करा तुमचं ते पांडुरंग पांडुरंग. घरात पाण्याचा थेंब नाही. निदान आता तरी हिच्याजवळ बसा. आणि रागाने पाण्याचा हंडा घेतला मातीचा आणि पाण्याने ठिसात निघून गेल्या. 15-20 मिनटानंतर जेव्हा परत आल्या, ऊन रणरणत आहे, पायामध्ये चपला नाहीत, पाण्याने भरून तो मातीचा हंडा आणला. येता येता विचार असा डोक्यात होता की निदान आता तरी तुकाराम महाराज तिच्याजवळ बसलेले असतील. पण जेव्हा जिजाबाई तिथे आल्यात पाहतात तर महाराज आहे तिथेच बसलेले होते. आता मात्र जिजाबाईंना भयंकर राग आला. आपल्या डोक्यावर जो मातीचा हंडा होता तो तसाच घेतला आणि महाराजांच्या डोक्यात टाकला. तुकाराम महाराज म्हणतात, जिजा तू किती का चांगली आहेस. एवढे दिवस मी ऐकलं होतं गरजेल तो पडेल काय, पण आज तू गरजलीसुद्धा आणि पडलीसुद्धा. ज्यांच्या जीवनात सहनशीलतेला अंतच नाही
त्यांना आपण संत असं म्हणतो. नाथांच्या जीवनातलं असंच एक उदाहरण सांगत असतो. नाथांचं जीवन आणि इतर संतांचं जीवन याच्यामध्ये फार मोठा फरक. नाथांचं जीवन म्हणजे समृद्ध जीवन, भली मोठी शेती, स्वतंत्र देवघर, चिरेबंदी वाडा. एक दिवस नाथ महाराज सोहळ्यात आपल्या देवघरात पूजा करत बसलेले आहेत. नाथ महाराज कधी रागवायचेच नाहीत. अक्षरशः त्या पैठण गावामध्ये नाथांना रागवून दाखवण्यासाठी 200 रुपयाची पैज लागली. जो कोणी नाथांना रागवून दाखवेल त्याला 200 रुपये बक्षीस मिळतील. एका ग्रस्ताने पैजेचा विडा उचलला आणि नाथांना रागवून दाखवण्याच्या उद्देशाने तो वाड्यामध्ये गेला. सकाळची वेळ होती. नाथ महाराज देवघरात सोहळ्यात पूजा करत बसलेले आहेत. हा ग्रस्त सरळ देवघरामध्ये गेला आणि नाथांच्या मांडीवर बसला. त्याला वाटलं नाथ महाराज रागावतील, पण नाथ महाराज रागावले नाहीत. उलट त्यांनी आपल्या पत्नीला हाक मारली आणि म्हणतात, अगं ऐकलंस का, आपल्याकडे कोण पाहुणे आलेत, त्यांना बसायला जरा चटई तरी अंथर. नाथांची पत्नी पतीनं सांगितलेले ऐकणारे होते. ताबडतोब त्या बाहेर आल्या चटई घेऊन. पण या ग्रस्ताला वाटलं नाथ महाराज रागावले कसे नाहीत. त्यांनी दुसरी युक्ती शोधून काढली. नाथांच्या मांडीवरून ते टुणकून उडाले आणि नाथांच्या पत्नी चटई टाकण्यासाठी खाली वाकलेल्या होत्या, तिच्या कडेवर जाऊन बसले. नाथांनी जेव्हा ते दृश्य पाहिलं तेव्हा नाथ बाबा म्हणतात, अगं बघ कसा गोपाळकृष्ण कडेवर बसल्यासारखा दिसतो, त्याला आत तरी ने आणि दूध तरी दे. त्या ग्रस्ताला फार वाईट वाटलं. तो खाली उतरला, नाथांचे पाय धरले आणि सांगितलं, नाथ बाबा चुकलो मी, पण तुमच्यासारख्या संतांना त्रास दिल्याचं पाप माझ्या डोक्यावर बसलं, पैज मात्र हरलो. नाथ म्हणतात, कसलं पाप, कसली पैज. त्या ग्रस्ताने सांगितलं, नाथ बाबा तुम्ही जर माझ्यावर रागावलं असतात ना, मी 200 रुपयाची पैज जिंकलो असतो, पण पैज मात्र हरलो. कशासाठी पाहिजे होती तुला 200 रुपये. तो म्हणाला, मी माझ्या मुलीचं लग्न करू शकलो असतो. नाथ बाबा म्हणाले, काय हरकत नाही. ते उठले, तिजोरीची चावी घेतली, तिजोरीतून 200 रुपये काढले, त्या ग्रस्ताच्या हातात दिले आणि त्याला सांगितलं, तू पुढे जा, मी तुझ्या पाठीमागून धावत येईल. पाहणाऱ्या लोकांना असं वाटेल मी तुझ्यावर भयंकर रागावलं आहे आणि आणखीन तुला ते 200 रुपये देऊन टाकतील. 200चे 400 रुपये होतील. ज्यांच्या सुविचाराला अंतच नाही त्याला आपण संत असं म्हणतो. त्या ग्रस्ताला फार वाईट वाटलं. संत सहनशीलतेला अंतच नसतो त्यांच्या जीवनामध्ये, सुविचाराला अंतच नसतो त्यांच्या जीवनामध्ये. अनेक संतांच्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या काही कथा आपण पाहत असतो. संतांचं योगदान आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्यापासून तर निळोबारायांच्यापर्यंत, म्हणजे 12व्या शतकापासून तर 16व्या शतकापर्यंत अनेक संत होऊन गेले आणि या संतांचं सामाजिक कार्य हे त्यावेळेला अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं होतं. 12व्या शतकामध्ये शके 1212 साली ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली. त्यावेळेला यादवांचं राज्य होतं, अत्यंत सुबत्ता होती. अनेक दृष्ट्या म्हणजे सांस्कृतिक सामाजिक दृष्ट्या भरभराट झालेली होती आणि अशा वेळेला नुकत्याच यवनांच्या स्वाऱ्या यायला सुरुवात झाली होती. अल्लाउद्दीन खिलजीने अनेक वेळा देवगिरीवर हल्ला केलेला होता आणि देवगिरीच्या राजांनी
तो हल्ला परतावून पण लावला होता. पण शेवटचा हल्ला जेव्हा केला, मलिक काफूर त्याचा सरदार, त्याने देवगिरीचं राज्य जिंकलं आणि यादवांची सत्ता ही संपुष्टात आली. त्यावेळीची सामाजिक परिस्थिती पण अशाच प्रकारची होती. वर्णव्यवस्था होती, समाजामध्ये जातीव्यवस्था होती. अशा वेळेला समाज कुठंतरी अंधाऱ्या जागेमध्ये योग्य प्रकारची वाट शोधण्याचा प्रयत्न करत होता. पण त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी कोणीच नव्हतं. ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्र अशा प्रकारची वर्णव्यवस्था होती. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने या समाज रचनेमध्ये किंवा समाज व्यवस्थेमध्ये कार्य करत होता. जो क्षत्रिय वर्ग आहे, राजदरबारामध्ये मर्दुमकी गाजवायची आणि त्या ठिकाणी वतनं मिळवायची. वैश्य वर्ग व्यापार उद्यम करण्यामध्ये आपला काळ व्यस्त करत असे. ज्या वर्गाने समाजाचं प्रबोधन करावं अशा प्रकारचा ब्राह्मण वर्ग कर्मकांडामध्ये अडकलेला होता आणि समाजाचं त्यांना कुठल्याही प्रकारे काही घेणं देणं नव्हतं. आणि शूद्र वर्गाची अवस्था मात्र अत्यंत दयनीय होती. स्त्री शूद्राधिकांना समाजामध्ये कोणत्याही प्रकारचं स्थान नव्हतं. स्त्रियांचं स्थान तर रांधावाढा उष्टी काढा या पलीकडे स्त्रियांना समाजामध्ये स्थान नव्हतं. शूद्र वर्ग हा दगड धोंडे यांनाच ग्रामदैवत मानून एका अंधश्रद्धेच्या माध्यमातून जीवन जगत होता. अशा वेळेला समाजाला योग्य तो मार्ग दाखवणं हे अत्यंत गरजेचं होतं. आणि त्याच वेळेला ज्ञानेश्वर माऊलींनी समाजाचं निरीक्षण केलं आणि फार मोठी सांस्कृतिक चळवळ त्यावेळेला त्यांनी उभी केली. येच जाती वर्ण कुळ हे अवघेची गा आकारणं. इथे जाती वर्ण कुळ हा संपूर्ण भेदभाव नाही. यारे यारे अवघे जण याती भलते नारी नर. अशा प्रकारचा एकतेचा समतेचा विचार त्यांनी समाजामध्ये मांडला. अंधश्रद्धा आणि कर्मठपणा यापासून लोकांना दूर ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आणि त्यांच्यासमोर होता एक आदर्श ग्रंथ, तो म्हणजे श्रीमद भगवद्गीता. 5000 वर्षापूर्वी कुरुक्षेत्रावर युद्ध झालं. त्या युद्धाच्या वेळेला कौरव आणि पांडव युद्धभूमीवर समोरासमोर लढतायत. 18 औक्षणी सैन्य, म्हणजे अलीकडच्या भाषेत सांगायचं तर 52 लाख सैन्य त्या ठिकाणी उभं होतं. युद्धाला सुरुवात झाली होती. अर्जुन हा पांडवांच्या बाजूने महत्त्वाचा योद्धा होता. अर्जुनाने जेव्हा सभोवती पाहिलं तेव्हा अर्जुनाला भीष्माचार्य, कृपाचार्य, कर्ण, विकर्ण, दुर्योधन, दुःशासन ही सगळी मंडळी पाहिली. अर्जुन गलितगात्र झाला. तो मोहग्रस्त झाला. त्याने रथावरून खाली उडी टाकली. हातपाय थरथर कापू लागले. दरदरून घाम सुटलेला आहे. आणि तो कृष्णाला म्हणतो, भगवंता मी युद्ध करणार नाही. कर्तव्य कर्मापासून बाजूला गेलेला अर्जुन त्याने पुन्हा हातामध्ये धनुष्य घ्यावं आणि लढायला सुरुवात करावी. म्हणून भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जो उपदेश केला तो उपदेश म्हणजे भगवद्गीता. अर्जुनाची जी संभ्रमावस्था होती, अर्जुनाच्या मनामध्ये जसा संशय निर्माण झालेला होता, अशाच प्रकारचा समाज ज्ञानेश्वर माऊलींनी त्यावेळेला पाहिलेला होता. आम्ही नेमकं काय करायचं? सुगुणाची पूजा करायची की निर्गुणाची पूजा करायची? द्वैताची पूजा करायची की अद्वैताची पूजा करायची? रूपाची पूजा करायची की अरूपाची पूजा करायची? एक प्रकारच्या संभ्रमावस्थेत सापडलेला समाज
ज्ञानेश्वर माऊलींनी पाहिला होता. आणि समाजातला हा अर्जुन याला पुन्हा जर युद्धाला प्रवृत्त करायचं असेल तर गीता तत्त्वज्ञानच समोर लोकांच्या पुढे गेलं पाहिजे. आणि म्हणून समाजाचं प्रबोधन करताना ज्ञानेश्वर माऊलींनी श्रीमद भगवद्गीतेचीच निवड केली. कारण 5000 वर्षापूर्वी अर्जुनाचा प्रश्न, 750 वर्षापूर्वी समाजमनाचा प्रश्न, आणि आजही आम्ही 22व्या शतकामध्ये वावरत आहोत. आमची सगळ्यांची अवस्था सारखीच आहे. प्रपंचामध्ये असणारा प्रत्येक पार्थ आमची अवस्था सारखीच आहे. आणि म्हणून आजही आम्हाला गीतेची गरज आहे. आजही आम्हाला संत विचाराची गरज आहे. म्हणून हा आपण उपक्रम राबवतो आहोत. आणखीन माऊलींचं एक महत्त्वाचं कार्य त्यावेळेला आपल्याला दिसून येतं. ते म्हणजे माऊलींनी ही सगळी काही ग्रंथनिर्मिती करताना, हे साहित्य निर्माण करताना हे बोलीभाषेतून केलं. कारण त्यावेळेला समाजामध्ये संस्कृत भाषेचा वापर करणारा विशिष्ट वर्ग होता. संस्कृत जाणणारच तो वर्ग होता. परंतु सामान्य माणसांना काय? मग या सामान्य माणसांना जर अध्यात्म समजावून सांगायचं असेल तर त्यांच्याच भाषेत सांगितलं पाहिजे. म्हणून माऊलींनी मराठी भाषेतून सगळं साहित्य निर्माण केलं. आणि किती आत्मविश्वासाने, माझा मराठीचा बोलू कौतुके, परी अमृता ते पैजास जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळविन, किंवा बोली अरूपाचे रूप दाविन, अतिंद्रिये परभिवविन इंद्रिया करवी. म्हणजे माझ्या मराठीमध्ये एवढं मोठं सामर्थ्य आहे की परतत्वाला स्पर्श करण्याचं सामर्थ्य मराठीमध्ये आहे. आणि म्हणून माऊलींनी संपूर्ण भगवद्गीता, 700 श्लोकांची भगवद्गीता ही 9000 ओव्यांच्यामध्ये लिहिली, 9000 ओव्यांच्यामधून सांगितली. आणि आज ज्ञानेश्वरीच्या रूपानं किंवा भावार्थदीपिकेच्या रूपानं आपल्याला ती आजही पूजनीय आहे. 725 वर्ष होऊन गेली ज्ञानेश्वरी लिहून, परंतु आजही ज्ञानेश्वरीतला जो ताजेपणा आहे तो तशाच प्रकारचा आहे. आणि म्हणून अभ्यासकांनी माऊलींचं वर्णन केलं आहे. भूतदयावादी संत, आत्मानुभवी योगी आणि क्रांतदर्शी तत्त्वज्ञ म्हणून माऊलींचं नाव आजही घेतलं जातं. म्हणून पहिल्यांदा मी जो आपल्याला अभंग सांगितला की ज्ञानदेवे रचिला पाया, या संपूर्ण वारकरी संप्रदायाचं मंदिर उभं करताना माऊलींनी एकतेचा, समतेचा, ममतेचा, प्रेमाचा विचार मांडला आणि त्याच्यावर हा सगळा भक्ती संप्रदाय उभा केला. म्हणून संतांचं महत्त्व आमच्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचं आहे. क्रमाक्रमाने आपण संतचरित्र पाहणार आहोत. त्यामध्ये त्या काळात संतांनी केलेली साहित्य निर्मिती, त्याचाही विचार आपण पाहणार आहोत. आणि ही साहित्य निर्मिती करताना समाजाचं प्रबोधन त्यांनी कसं केलं हेही आपण पाहणार आहोत. एकच उदाहरण सांगतो आणि पुढे जातो. 14व्या शतकामध्ये नाथ महाराज होऊन गेले, आपल्या सगळ्यांना माहीत आहे. नाथांनी समाजाचं प्रबोधन करताना एक वेगळ्या प्रकारचं तंत्र अवलंबलं की संपूर्ण समाजामध्ये जी काही सामान्य स्तरातली माणसं असतील, वासुदेव असेल, पिंगळा असेल, महारीण असेल, एखादी वेडीबाई असेल, असे अनेक प्रकारचे रूपकात्मक वर्णनं त्यांनी केलेली आहेत आणि समाजाचं प्रबोधन केलं. एक सासूरवासीने कंटाळली, सगळ्यांना, सासऱ्याला कंटाळली,
सासूला कंटाळी, नंदने त्याला भयंकर कंटाळली आहे, नवऱ्यालाही कंटाळलेली आहे. देवीकडे जाते आणि देवीला प्रार्थना करते. काही सुंदर भारूड लिहिलं आहे महाराजांनी. सत्वर पावग मला भवानी आई रोडगा वाहील तुला, सासरा माझा गावी गेला तिकडेच खपवी त्याला भवानी आई रोडगा वाहील तुला, सासू माझी जाच करती लवकर उचल तिला भवानी आई रोडगा वाहील तुला, नंदेचं कार्टं किरकिर करतं खरूज होऊ दे त्याला भवानी आई रोडगा वाहील तुला. बरंच काही लिहिलं आहे. आणि ती शेवटी म्हणते, एका जनार्दनी सगळीच मरू दे, एकटीच राहू दे मला भवानी आई रोडगा वाहील तुला. खरोखर सासू आणि सुनेचं भांडण नाथबाबांना चव्हाट्यावर मांडायचं होतं का? एक वेगळ्या प्रकारचं प्रबोधन करायचं होतं त्यांना. सासरा माझा गावी गेला तिकडेच खपवी त्याला, म्हणजे काय? सासरा म्हणजे क्रोध. हा राग गेला नाही कायमचा निघून जाऊ दे. कारण गावाला गेलेला माणूस पुन्हा 4-2 दिवसांनी परत येतो, पण गेलाय हा कायमचा निघून जाऊ दे. नंदेचं कार्टं किरकिर करतं. ननंद म्हणजे न आनंद. हिला इकडचं पाहण्यात काही आनंद नसतो, तिला म्हणतात ननंद. म्हणजे रेडिओ आला की टी व्ही कधी येईल, टी व्ही आला का फ्रीज कधी येईल, फ्रीज आला की 2 चाकी कधी येईल, सारखं भौतिक साधनांनी आम्ही आमचं घर भरून टाकत असतो. हे नंदीचं कार्ट आहे, हे किरकिर करत आहे, यालाही खरोच जाऊ दे, हेही मरून जाऊ दे. आणि ती म्हणते, एका जनार्दनी सगळीच मरू दे, एकटीच राहू दे मला. म्हणजे ज्याच्यावर मी आनंदी साधारण प्रेम करते ना, अशा प्रकारचा नवरासुद्धा मरू दे, एकटीच राहू दे मला. म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, माया, मत्सर हे सगळे ज्या वेळेला माझ्यातले निघून जातील ना, त्यावेळेला जे स्वरूप शिल्लक राहिलं असेल ते अहम ब्रह्मास्मी, अहम सहा, सच्चिदानंद अशा प्रकारचं स्वरूप शिल्लक राहिलं असेल. नाथांना हे प्रबोधन करायचं आहे. काम क्रोध विंचू चावला तमघाम अंगाशी आला. म्हणजे या ठिकाणी काम, क्रोध हा विंचू ज्या वेळेला माणसाला दंश करतो ना, आणि मग तमाचा घाम माणसाच्या जीवनामध्ये येतो आणि सगळंच माणसाचं जीवन बिघडून जातं. कितीतरी भारुडं नाथांनी अशी लिहिली. नाथांच्या साहित्यामध्ये पिंगळा आहे, विडी आहे, झाले मी विडी, झाले मी विडी, संसाराची तुटली विडी, झाले मी विडी, मोठं सुंदर वर्णन केले त्यांनी. अनेक भारुडं त्यांनी प्रबोधनातून लोकांच्या समोर मांडली. एकंदरीत या संतांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. आणि म्हणून मगाशी मी एक अभंग आपल्याला सांगितला की काय वनू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते. आपल्याला निरंतर जागवण्याचं काम हे संत करतात. अनेक राजकीय आक्रमणं झाली, अनेक भौगोलिक आक्रमणं झाली, अनेक नैसर्गिक आक्रमणं झाली, परंतु संत विचार मात्र हे आजही आपल्याला अबाधित असलेले दिसतात. कारण ते विचार हे शाश्वत विचार आहेत. ते विचार हे नित्य आणि नूतन अशा प्रकारचे विचार आहेत. त्यांना वर्तमान, भूत आणि भविष्य याचं बंधन नाही. या विचारांना अंतराचं बंधन नाही, या विचारांना काळाचं बंधन नाही आणि वेळेचं सुद्धा बंधन नाही. संतांचे विचार जे भारतामध्ये आहेत तेच विचार अमेरिकेच्या लोकांनाही लागू पडतात. तेच विचार युक्रेन, रशिया इथल्याही लोकांना लागू पडतात. कारण संत विचार हे मानवी मूल्यावर किंवा मूल्याधिष्ठित अशा प्रकारचे विचार आहेत. आणि म्हणून आम्हाला त्या संत विचाराची गरज आहे. म्हणून मी आपल्यासमोर अभंग सांगितला की संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. ज्ञानेश्वर माऊलींनी 750 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये एकतेचा, समतेचा, ममतेचा, प्रेमाचा विचार मांडला आणि त्या विचाराचा पाया या वारकरी संप्रदायाच्या इमारतीला भक्कम अशा प्रकारचा पाया घातला.
नामातयाचा किंकर ज्ञानेश्वर माऊलींचे समकालीन संत नामदेव महाराज होते. नामदेव महाराजांनी तोच विचार पंजाबपर्यंत नेऊन पोचवला. गुरु ग्रंथसाहेबामध्ये नामदेव महाराजांचे 55 अभंग आहेत, नामदेवजी की मुखबाणी म्हणून. नामदेव महाराजांचे अनेक मंदिरं पंजाबमध्ये आहेत. म्हणजे हा सहिष्णुतेचा, समतेचा विचार नामदेव महाराजांनी पंजाबपर्यंत नेऊन पोचवला. तेणे कैलासे विस्तार. पुढे ते म्हणतात, जनार्दनी एकनाथ स्तंभ दिला भागवत. म्हणजे एकनाथ महाराजांनी भागवतासारखा प्रचंड तत्वज्ञानाचा ग्रंथ लिहिला, अनेक साहित्य निर्माण केलं आणि भरभक्कम अशा प्रकारचे खांब या मंदिराला उभे केले. मंदिर पूर्ण झालं आणि 16व्या शतकामध्ये तुकाराम महाराजांनी या मंदिराला कळस लावला. म्हणून संत बहिणाबाई म्हणतात, भजन करा सावकाश तुका झालासे कळस. तुकाराम महाराज कळसाच्या रूपाने शोभतात. म्हणजे ज्ञानदेवे रचिला पाया आणि तुका झालासे कळस. म्हणजे ज्ञानोबाचे तुकोबा हा मध्यम पदलोपी समास आहे. यामध्ये अनेक संतांचं योगदान आहे. मी मगाशीच आपल्याला सांगितलं किंवा कालही आपल्याबरोबर बोललो. त्यामध्ये नामदेव महाराज असतील, सेना महाराज असतील, गोरोबा काका असतील, सावता महाराज असतील, नरहरी महाराज असतील, चोखामेळा असतील, हे सगळे पुरुष संत. आणि विशेष म्हणजे महाराजांनी किंवा माऊलींनी 18 पगडजाती संत निर्माण केले. 18 पगडजाती संत निर्माण केले. संत नामदेव शिंपी आहेत, संत नरहरी सोनार आहेत, संत चोखा महार आहेत, संत गोरोबा कुंभार आहेत, तर संत सावता हे माळी आहेत. म्हणजे आपण कोणत्या जातीमध्ये जन्माला आलो हे महत्त्वाचं नाही. हेच जाती वर्ण कुळ ही अवघ्याची कारणं. कोणत्या जातीत जन्माला आलो हे महत्त्वाचं नाही, पण आपलं जीवन आपल्याला चांगलं कसं करता येईल यासाठी संत विचाराची गरज आहे. असो, आज आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. उद्याच्या भागामध्ये या संत संप्रदायामध्ये प्रथमतः जेव्हा ज्याचं नाव घेतलं जातं ते पुंडलिक. जेव्हा हजारो नव्हे तर लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने वारीच्या निमित्ताने जातात, त्यावेळेला प्रत्येकाच्या तोंडात एक भजन असतं, पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. अशा प्रकारचं भजन आपण म्हणत चालतो. मग हे पुंडलिका वरदा म्हणजे ज्याचा वर पुंडलिकाला प्राप्त झालेला आहे, असा हा पुंडलिक भक्त आहे तरी कोण? आणि विठ्ठलाने आपल्या अगोदर नाव पुंडलिकाचं का जोडलं गेलं? असे पुंडलिक आहेत तरी कोण? त्या पुंडलिकाचं चरित्र आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत. तुर्तास आपण याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. सर्वांना कळकळीची विनंती पुन्हा करतो आहे की ही संत चरित्र आपल्या लहान मुलांना ऐकवा, जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत ही पाठवा. कारण आपल्या जीवनामध्ये बदल घडवणारी संत चरित्रच आहेत, मनावर संस्कार करणारी संत चरित्रच आहेत, हे लक्षात ठेवा. रामकृष्ण हरी.